हॅलो गाईज, कशा आहात? होप मजेत असाल. तर आज आम्ही चाललोय ट्रॅकिंगला कुठं चाललोय तुम्हाला कळलंच. त्रिकोणा गडावरती चाललोय आम्ही 4 जण आहे आणि खूप सारी मस्ती आणि खूप सारा एन्जॉय केलाय, खूप सारी कॉमेडी केली आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर सकाळ सकाळ आम्ही मस्तपैकी नाश्ता केला. पहिला नाश्ता करून आम्ही निघालो त्रिकोणा गडावरती. आम्ही 4 जण होतो, मी, सनी, शिवा आणि एजे. कभी किसी और की खुशी में शामिल होकर देखिए. बाबा तिकोना इकडच का? किती किलोमीटर आहे बाबा? तुम्हाला सोडायचे का फुटवर? चालते, धन्यवाद. तुला म्हणलं समोरच आहे. बाबांना घ्यायचं ना तिची. हा समोरचा ते बाबाला विचारायचं होतं ना. घरनं निघलो आम्ही 6 वाजता. घरनं निघलोय 6 वाजता. तर आत्ता वाजलेत 6, 7, 8, पावणे 8 झालेत. पावणे 8ला आम्ही पोहोचलोय गाड्याच्या पायथ्याला. तर तुम्हाला मी गडाच्या खालनं म्हणजे जवळजवळ 5-6 किलोमीटर पासूनच गड दाखवतो, तर तुम्ही बघून घ्या. हा आपला ट्रेकचा पॉइंट आहे तिकोना. कसा दिसतोय बघू इकडं. वातावरण तर एक नंबर झाले आणि आता आम्ही 5 मिनिटात पोहोचल पण तिकडं. तरी खालच्या साईडने एवढ्या उंचावरती दिसतोय. तर आता बाकीचं तुम्हाला गेल्यानंतर दाखवतो. चला बघूया कसा दिसतोय तिकोना. आपण हे झाड पैशाने घेतो, पण ह्या गावामध्ये लाजोळचं झाड सगळीकडे झाडच झाड आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाइम नक्की विठ्ठल भाऊ घेऊन येईल. हा लाजाळूच आहे भाऊ. नाही लाजाळू आहे, लाजाळू आहे. अहो बघा, आता तुम्हीच सांगा कमेंट मध्ये कशाचं आहे. लाजले जशा पोरी लाजतात तशी इथली झाडे बी लाजतात. पाऊस तर 100% पडणार आहे. आणि असंच आम्ही काहीतरी विठ्ठल भाऊने पाहिलंय. खेकडा दिसलेला आहे आम्हाला. आम्ही सगळे आओ पण लय बारीक आहे. हातला ना पळतोय तो सर. काटा मिठा नाही त्याला हातला ना फक्त धरलेला आहे. नाही पळाला. आणि हे गाव आहे. आणि ह्यांनी धडधडीत खेकडा पकडलाय. ह्यांची नजर रोडने नको पळू रे, कोणतरी गाडी खाली जाईल याला तिथे शेतात टाक. आणि असं चांगलं काम बी करत आलेले आहेत हे पहिल्यापासून. चांगलं म्हणजे नाही खात, कधी नाही खाल्ला. आणि ह्यांनी पाण्यात सोडलेलं आहे. लय भारी पडत होता तो, माहिती रॅपिड मध्ये निघला होता एकदम सुर निघला होता. आता तो शांत घेईल. एक नंबर फील आहे इकडे ह्या गावामध्ये. थोडी साईडला घेऊन थांबू आपण गाडी. तुम्हाला कुठे जायला आवडेल ह्या दोन्ही पैकी? रोड चुकलोय तुम्हाला कुठं, आपल्याला कुठं जायला आवडेल? लोणावळ्याला कशाला जायचं? असाच एक वाघ दिसलेला आहे समोरच का? बरोबर आलोय ना? बरोबर आलो ना? धन्यवाद काका. रामकृष्ण हरी. बोला की सोडायचंय. हा तिकोना गावात जायचं, इथे जाऊन जावं लागेल पुढं. हा तिथून 2 किलोमीटर तिकोना गाव आहे. ओके तिथून मग जायचं पुढे तिकोनाला. चालेल. धन्यवाद काका. चला रामकृष्ण हरी. थोडा वेळचा आम्ही थांबलेलो आहे 1-2 फोटो काढण्यासाठी. लोकेशन भारी आहे भाऊ, एकदम भारी. तो तिकोना असे 3 डोंगर आहेत ह्याला, म्हणून ह्याला तिकोना नाव देण्यात आलेलं आहे. ह्याचा ट्रॅक अतिशय एकदम भयंकर आहे. आता पुढे तुम्ही बघतालच, तोपर्यंत ह्यांची मस्ती बघून घ्या. सनी भाऊ आणि फर्स्ट टाइम आम्ही सोबत आलोय. फर्स्ट टाइम बचपन के दोस्त सगळे. आणि आमचे मार्गदर्शन करणारे विठ्ठल भाऊ आज ते स्वतः खाली बसलेले आहेत फोटो काढण्यासाठी. फोटो तर काढून झालेले आहेत. आता थोड्याच वेळेस 5 मिनिटात आम्ही तिकडे पोहोचतो. काय घेतलं? पाणी बॉटल.
अतिशय असं कष्टाने पाणी बॉटल घेतलेली आम्ही एक खूप मेहनत लागलेली आहे पाणी बॉटल घेण्यासाठी बी 3 दिवस काम केलंय तेव्हा 10,000 रुपये आले. दिसतोय का झेंडा? दिसतोय का? एक नंबर सीन आहे तिकोना. दिसला झेंडा? झेंडा भगवा. खाल्लं एवढं खाल्लं जर एवढं भारी दिसत असेल तर जवळ गेल्यानंतर किंवा वरती चढल्यानंतर काय फील असेल? लय खतरनाक दिसतंय. हेच बघण्यासाठी आम्ही बी तयार आहेत आता. चढायचं. ए तू काय बघतोय तिकडं? अरे ते व्ह्यू बघत होता तिकडचा. हा इथला व्ह्यू बघतोय. अरे वा बघ की कसलं टोक आहे काय सीन आहे तो. ती काच खाली घे ना, काच खाली घेऊन दाखव. आता बघ मस्त. फक्त 2 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे आणि आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. तिकोना मस्त मजा येणार आहे बघायला, कारण की खाल्लंच बघून असं मन सुक्त झालं. आता वरती गेल्यावर तर चढायला अजून मजा येणार आहे. आमची इच्छा आहे पाऊस पडला पाहिजे, तर खरंच पाऊस झालाच पाहिजे असं वाटतं. माझी तर इच्छा आहे. साधारण आम्ही बी फर्स्ट टाइम आहे विठ्ठल भाऊ सोबत. आता आम्हाला पण नाही माहिती इकडे गाडी कुठे पार्क करायची आणि आता गड कुठून सुरू होणार आहे. करवंद खायचे. करवंद आहेत मला वाटतं. झाड दिसतात. करवंद दिसते की थांबव, काळी महिना. आता ह्यांना काळी महिना खायचंय. आमच्या गाडीत पण एक काळा जांभूळ आहे. आता व्हिडिओ काढतोय. विठ्ठल भाऊनी डोक्याला हात लावलेला आहे आणि शिवा भाऊ खिडकीतून बाहेर असतात. आता 2 रोड होते, त्यातला हा रोड विठ्ठल भाऊनी चॉईस केलेला आहे खड्ड्यांचा. फोटो बघत होतो मी त्यामध्ये. आमची थोडी मिस्टेक झालेली आहे. आता चुकले, रोड सापडत नाहीये. आता एक रिसॉर्ट लागलेलं आहे कोणतं तरी. सगळ्यांनीच फाटे फुटायला लागले. हा आता 2 मेंबर भेटलेले आहेत. आंबा आता आंबा तर आला नाही ना. आंबा नाही, विमल खातोय. गोलजुबा केसरी. अजय देवगण जिंदाबाद. इथं गाडावर जायचं होतं सरळच ना. एक बाकी सरळच ना, कुठं व्हायचं नाही. चालतंय, धन्यवाद भाऊ. चला फायनली आम्हाला रस्ता मिळालेला आहे. काय लिहिलंय की हा तिकोना पार्किंग. हा ओके. पार्किंगचे पैसे हा पे करणार आहे. हा ओके. फक्त पार्किंगचे दिले. नाहीतर तुम्ही म्हणता, नाहीतर तुम्ही होय कुठे पार्किंग आहे काही? नाही इथं नाही का? नाही आम्हाला तुमच्या हॉटेलला नाही थांबायचं भाऊ. आम्ही डायरेक्ट पार्किंगला गाडी लावायला चाललोय आणि इथं पार्किंगची खूप व्यवस्था आहे आणि हॉटेल बी बघा किती सुंदर सुंदर आहेत. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय गाडाच्या पायथ्याला. हे बघू शकता मागं गड दिसतोय. तर आता आम्ही गाड्यावरती चढायला घेणार आहे. सगळे कोण ट्रॅक चेंज करते, कोण पॅन्टी चेंज करते. तर आता सगळं फायनली झालंय. तर आता आम्ही इथं पोहोचलोय. तर आता चढायला घेणार आहे. काय माहिती आता किती वेळ लागतोय चढायला. मी पोचल्यानंतर तुम्हाला सांगाल. पोचल्यानंतर तुम्हाला सांगाल की किती वेळ लागला आम्हाला चढायला आणि उतरायला. तसं तर पुण्यातून जवळच आहे. तसं जर यायचंच म्हणलं असतं फास्टमध्ये तर लय झाला. 1 तासात बी पोचलो असतो पुण्यातून, म्हणजे घरापासनं. आम्हाला लोकेशनला दाखवलं 55 किलोमीटर आणि वातावरण तर 1 नंबर होतं. फक्त पावसाची कमी आहे, पाऊस पडला पाहिजे. तर आता पोचलोय. तर बघूया वरती चढायला किती वेळ लागतोय आणि उतरायला किती वेळ लागतोय. वरचे तर सीन एकदम म्हणजे ते म्हणतो ना आपण, किल्ला इथनं दिसतोय. मी तुम्हाला दाखवतो. तर हा किल्ला आहे. दरवाजे वगैरे खालनं दिसतात. मे बी व्हिडिओमध्ये नसेल दिसत. इकडनं असे दिसतात, तुम्हाला दिसत बी असेल. तर बघण्यासारखा 1 नंबर दिसतोय. आणि हे जे कपडे बदलतोय पॅन्टी बदलतोय काय घेऊन आले? क्या बात आहे दादा, क्या बात आहे. सकाळ सकाळ नाश्ता घेऊन आलाय शिवा आमच्या सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. गोड आहेत का शिवा? लय गोड आहेत. आणि अजून आहेत का? काय बोलताय? इथं पण लय कडक, लय गोड आहेत. अतिशय गुलाबजामला मागं पाडलंय. हे जरा जास्त होते बरं का. बघ ना कशी वाटी बिटी बनवली एकदम. हा तुम्ही कोकणी आहे? कोकणी नाही हो. आलं गेला की गावाकडचाच होतो. कुठल्या बी गावात जाऊ तिकडचं होऊन जातो. तो कशाला
विषयच नाही आला. हा, का रे? विठ्ठल भाऊ गोप्रोची सेटिंग करते ते. हा ना. काय झाले भाऊ? याचं काही समजण नाही, म्हणजे पहिल्यांदाच यूज करतोय. तर आता बघू काय होतं याचं नक्की काय आहे, मला काही समजा. व्हिडिओ तर आले त्याच्यामध्ये, एक आलाय घे बघ याचे, दिसतोय का? दिसतोय गोप्रो आज आज गोप्रोची काही गरज नाही, पण मला असं वाटतंय फोन मध्येच आम्ही शूट कराल, कारण की ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं ह्याच्यात चांगल्या जाते. धुकं पण उतरायला स्टार्ट झालेले आहेत. आता धोका उतरलेत आणि आम्ही चढणार आहे. गड पूर्ण धोक्यात गेलाय. आता आम्ही रेडी आहेत. जय शिवराय. चला काही चढायला घेतोय आता आम्ही चढायला घेणार आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलंय की मी सांगतो तुम्हाला मला चढायला किती वेळ लागणार आहे आणि किती अडचणी आहेत किंवा काय ह्याच्यामध्ये गड किल्ल्यामध्ये या, तर ते नक्कीच तुम्हाला सांगाल. मे बी मला असं वाटतं काम चालू आहे, दगड तोड वगैरे चालू आहे. चला बघूया, थोडं कमी चालू आहे. स्टार्टिंग झालेली आहे, काय काय कुठं कधीपासून स्थापना, उंची फूट 40, सगळे काय काय माहिती दिली, वाचून घेऊ. सगळं तर दिलंय. सुरुवात झाली आता. पावसाची कमी आहे फक्त इथं. तर गड 5 वाजता बंद केला जातो संध्याकाळी, त्यामुळे सकाळी लवकर यायचं. पाऊल वाटायला दिवसांत चालाय घेतलं. बघू कोण भेटलं तर जा म्हणेल. अजून काय हा हळू. तर अजून सुद्धा मला वाटतं त्या टायमाची दगड अजून आहेत. त्या टायमाची पायरी पण अजून आहे. आत्ता टाकले का? नाही, त्या टायमाचं नाही, मे बी आत्ता टाकलं असं वाटतंय. तर काही चढायला तर मजा यायला लागली, फक्त पावसाची कमी आहे. पण आता ह्या पावसामध्ये 4-5 गड किल्ले करणार 100% आम्ही. आणि त्याच्यामध्ये मला 4-5 ठिकाणीपेक्षा 5 ठिकाणपेक्षा 4 ठिकाणी पाऊस लागला पाहिजे. तर पहिल्या ह्याच्यात नाही लागलाय, तर काय माहिती, आता बघूया. चला, आत्ताच चढाई घेतलं होतं, दम लागायला लागलाय. अजून नाही चढायचंय. खतरनाक आहे. शॉर्टकट मारायला वाटतं त्यांनी. हा, मजा येते, पण काहीच विषय नाही. खतरनाक म्हणजे काय राव, उलट आपण चाललं पाहिजे असं माहितीये. रोज एवढं चाललं पाहिजे, मग आपल्याला सवय लागली. काढ गाडी नारायणकडे जायचंय, काढ गाडी. गावात जायचंय, काढ गाडी. बाथरूम जायचंय, घे मोबाईल. हा, टाकी टाक. काही गरज नाही, ते सगळं बंद केलं पाहिजे. इथं आल्यानंतर कळतंय काय अवस्था झाली शिराची. लय कडक. तर एवढं वरती आले सध्या. एवढ्या वरती नाही, अजून तर खूप लांब जायचंय. हो, अजून भरपूर लांब जायचंय. खतरनाक व्ह्यू. आणि हा चढ जसा वर चढत चाललोय तसा आमचा व्ह्यू घेत चाललाय. तसा हाड चाललाय, उंचावर चाललाय. काय झालंय? एकदम अतिशय भारी वाटतंय. हा, खरंच. श्वास घेऊन बोल. श्वास घेऊन बोला. जय शिवराय. भरपूर वर्षानंतर असं ट्रॅकिंग चालू केले परत. ह्याच्या आधी गेलोय, पण ब्लॉग कधी नाही टाकला. पहिल्यांदा ह्यावेळेस. चल जरा इकडे जाऊन व्ह्यू घेऊ ना. तर कधी ब्लॉग नाही टाकला आजपर्यंत, म्हणजे असं ट्रॅकिंगला वगैरे गेलो होतो त्याचा कधी नाही टाकला. तर हा पहिला ब्लॉग आहे आपला ट्रॅकिंगचा. तर गाईस कसा वाटतो व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये. मजा. तर हा असा गड दिसतोय. तर आम्ही एवढं वरती थांबलोय,
खालचा निसर्ग असला दिसतोय जसं काय आम्ही ढागात थांबलोय. तुम्ही बघू शकता, असं वाटतं की ढागात आहे. आता इथला व्ह्यू तर तुम्ही बघताय हा डोंगरचा. तर आता आम्ही पण या डोंगरावर जाणार, म्हणजे त्या गडावर जाणार आता. मोहरांचा आवाज मोर आहे तिथं. या किल्ल्यावरून अजून 4-5 गड किल्ले दिसतात असं म्हणतात. तर आपण ट्राय पण करूया बघायला दिसतात का, मे बी दिसत पण असतील. इथनं सिंहगड दिसतो. हां असे दिसतात म्हणतात. तर चला बघूया आपण कसं दिसतंय. झोपून जात वाटतं यो लय कडक. कसा व्ह्यू दिसतोय. कोण यो बसलाय हा, उठायला नको म्हणतोय. यार उठ ती बॅग घ्या आणि अंगावतो ह्याला पळवा. बॅग घे बॅग. मागून बघा थेट बाले किल्ला. थेट बाली किल्ला. नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट बाली. एवढ्या गडावर सुद्धा केळाची झाडं आलेत. थोड्या दिवसात त्याला केळं येणार आहेत. हा इथं माकडं वगैरे पण असतील मे बी. मालवणलाच चांगलं जेवण भेटलं आम्हाला, नाहीतर माकडं वगैरे पण असतील. सगळं नकली जेवण. खाली बघून चाला, नीट चाला. आणि एकदम जुन्या काळासारखे रोड आहेत. पहिले इथं काय बनलेलं नाही अजून. हे रोड आपल्याला मे बी आम्हाला असं वाटतंय की आम्ही मागच्या दरवाज्याने चढतोय. आम्हाला तर असं वाटतंय. तर आता तिकडे गेल्यानंतर कळलं आम्हाला एवढे रस्ते बनले नाही पाहिजे असं. हे बनले नाही पाहिजे. इथपर्यंत आलं की मग घाण गेली. हा इथं नाही झालं पाहिजे काय. बघ इथं खालचं दाखव. डायरेक्ट इकडे बी दरी, इकडे बी दरी. दमला का. दमायचं नाही. झाड दिसतं का बघा. मला पण पावसात फिरायला आवडतं. आणि मला फिरणाऱ्यांची मजा घ्यायला. होय असं आहे का. आता तर सध्या आम्ही तुझीच मध्ये घेतोय. तो आमच्या कधी घेतली म्हणून मोठे लोक म्हणतात चाला पळा. हा लोक म्हणजे वयस्कर. तुम्हाला गाडी लागते. आम्ही म्हणलं ना चालत चाला. तू म्हणता या इथं दुकानापाशी थांबलोय घ्यायला. त्यामुळे हा झालं तुमचं. हा ना आदिशी आता हे गाडीच्या टापावर बसला. टपची आंबावला रे त्याने. दुकान क्या बात आहे. बुट्ट्याची ओपनिंग आहे 16 तारखेला. सगळ्यांनी या. हा आमच्याकडे अखंड नाही लावलेला आहे. कुठला हा ना. नाही हा तुटलाय. मग हा अखंडच होता. हा तुटलाय. हा मग लक्ष देऊन झाला म्हणजे असं होणार नाही. महाराजांचा आशीर्वाद. मग पक्का पाळणार का. चला पळ सुटू. ये मग पळ. लवकर पोहोचल पळाल्यावर. घाम निघायला लागलाय गाईस. कसा आहे सीन. कसा आहे व्ह्यू. आणि मी हा सीन बघण्यासाठी भरदाट वेगाने दमलेलो आहे. हा सीन बघण्यासाठी. बरं ठीक आहे. पाण्याचे इथे एवढ्या वरती केळ्याचे झाडं आल्यात. ऐक ना खेकड्याच्या पण वरती एवढ्या वर. हा मग इकडे असणार ना हो. तर एवढ्या वरती बेंच सुद्धा आणलाय बसायला. दमले असाल तर नक्की तिकडे बसा. ज्यांनी बेंच आणलाय त्यांना मानाचा मुद्रा. एवढ्या वरती त्याला काय म्हणतात मला सांगते ते. बुरुज म्हणतात मे बी. तर नाही तो एक छोटा होता आता आम्ही जिथं बसलो होतो. तर हा मोठा आहे ना. ये ना ये. पाऊलवाड दिली म्हणले भाऊ असणार ना रोड का नसणार. कसं दिसतंय. नका रे नका. तर डायरेक्ट खाली थोडं रिक्सी वाटतंय. वरती जसं चढल तसं काळजी घेऊन चढायचं. काळजी घ्या व्यवस्थित चढाय नीट बघा. तर मेन दरवाजापाशी पोहोचलोय आम्ही. तर मी तुम्हाला दाखवतो. लय कडक. तर फायनली आम्ही दरवाजापाशी पोहोचलोय.
चालू आहे. आणि हे बघून आहे ना, खरं सांगायला गेलं तर अंगावर काटा फुटतो. आणि इथून पुढचं मार्गदर्शन विठ्ठल भाऊ करतील. अंगातला सगळा आळस मुरतो. मग हे बघितल्यानंतर इन्स्पिरेशन. लय कडक. खरंच पाया पडलं पाहिजे, पडून घ्या. जय शिवराय. जय शिवराय. हर हर महादेव. तर सध्या कामं चालू आहे तिकडची. हे काय गुफा आहे का? आली गुफा आहे वाटते. डोळ्याला अंधेरी आली. अशा आतमध्ये एक गुफा आहे. आणि भाऊ ते बघायला चाललाय. आता एकदम अंधार आहे, काळ लोक. नाही एवढंच आहे. हे वस्तू वगैरे ठेवण्यासाठी. हा, वस्तू वगैरे लावण्यासाठी बनवलंय. तर इथं कोणी घुसू नका, आम्ही घुसलोय. तर काम चालू आहे. थोडं ढासायला लागले जुनं त्या काळाचं. तर आता काम चालू आहे. दगड वगैरे चढवतात. हे बघा, हे काम चालू आहे. गड संवर्धन खूप चांगल्या पद्धतीने काम करतात ते. त्यांचं पण अभिनंदन. अभिनंदन. हे खेकडा, लाल खेकडा, लय जबर आहे. हा दगड उचल ना. हो, हा हो, इथं बसलाय हो. सांभाळून. आणि हा ऑरेंज कलरचा खेकडा आहे. सोड. हे पिल्ले ते पोटात. पाय नव्हतं. पाय का दिला तू? पिल्ल दिली तिने. आता मला थोडी माहिती त्यांनी पिल्ल दिलेत. पिल्ल आणि तिले भयंकर चिडलेली आहे सनीवर. हा, पिल्ल झाले तिला. जावडी तिला नको धरायला. डिलिव्हरी केली तिची तू. हा ना. सॉरी मित्रांनो, पण आता एक चांगलं बी केलं. तिला त्रास होण्यापेक्षा तिला त्रासातून मुक्त केलं. गाडी दिसते आपली. इथनं आमची गाडी दिसते खाली. गाडी दिसते लय वरती आलोय आम्ही. गाडी दाखव. आणि असं दिसते वाटतं ना. कधी परत गाडी पाशी चालू जाऊ. असं नाही वाटत. आपण हा, लय वर आले. तुला जायचं गाडी पाशी एका मिनिटात. हा, एका मिनिटात डायरेक्ट. नाही. भाऊ, आपल्या गाडीची लाईट चालू आहे का हो? हा? नाही लाईट चालू आहे. नाही. हा. काही बोलते काय. अहो, तर अजून एक बुरुज लागलाय आम्हाला. अरे वा, एक नंबर दिसते. म्हणजे इमॅजिन करू शकतो आपण त्या काळात कसं असेल, कसं होऊ शकतं. 500 वर्षापूर्वीचं 500 वर्षापूर्वी कसं असेल रूप. खरंच क्या बात आहे. तसा माझ्या शरीरातनं घाम पडायला लागला. मुसळधार घाम. तर थोडस राहिलं आता आमचं चढायचं. तिकडे जायचं आपल्याला. थोडंच म्हणायचं आपल्यासाठी. आणि इथं मशीन बघ. तर हे आत्ताच्या मशनी का आपल्याला जुन्या मशनी बघायच्यात. तर सध्या गडावरती कामं चालू आहेत. जो पण येणार कोण ते व्यवस्थित या, फक्त काळजीपूर्वक. झाडांना पण हानी पोचवू नका आणि हा. स्वतः घेऊ नका. सगळ्यांचे तोंड बघण्यासारखे झालेले आहेत. कारण चालणं नाही. 1 किलोमीटरचं काम असेल तरी काढ गाडी. चालत जावा, शरीरासाठी महत्वाचं आहे. आणि हा व्ह्यू बघा. आपल्याला मागे जायचंय. विठ्ठल भाऊनी सांगितलंय तो खड्डा कशाचा होता लक्षात ठेवायचा, पाणी येण्याचा. हा बघा, विसरले. 100%. हा, काही खालून माणसं येते ते मी दाखव. समोरनं बी आत्ताशी गडकोट साठी म्हणजे वरती येण्यासाठी सगळे येत आहे. तुम्हाला दिसतात आहे का? गाड्या तिकडे लावा लागतात. नसल दिसलं तरी बघा. गाड्या हा. तिथून लावून असं वरती यावं लागतं. गाडी खाली येते, ब्ल्यू कलरचं आहे. हा, गाडी विठ्ठल तिकडे भाऊ थांबावं लागते. मार्गदर्शन. नाही ना. लय खाली लावली गाडी. तिथं parking आहे. फोटो काढायला आपल्याला. तर जवळजवळ आम्ही अर्धा गड चढलाय. अर्धा गड चढल्यानंतर आम्हाला मोठा मारुती दिसलाय. जय श्रीराम, जय बजरंगबली. तर मी तुम्हाला समोर दाखवतो. ही अशी मूर्ती आहे. राक्षस आहे का काय आता आपण डायरेक्ट पण सांगू शकतो, आपल्याला माहिती नाही. तर स्वतः बजरंगबली साक्षात येते ते एवढ्या मोठ्या दगडावरती. तर बघून अक्षरशः मन खुश झालंय. तुम्हाला दाखवतो थांबा. मी इथं नाव लिहिलंय चपेटदान मारुती. लय कडक सीन आहे. राक्षसाच्या मुंडकावर पाय दिलंय. त्यातली आपल्याला नक्की कथा माहिती नाही काय, त्यामुळे आपण सांगू शकत नाही. पण साक्षात आहे डायरेक्ट. काहीतरी कथा असू शकते याच्यावर पण. तर असं दिसतंय. पाया पडू चल. एकदम सुरेख. वाचून दाखव चल. पाठ करणे.
गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था ह्या ठिकाणी होती. आज मितीस फक्त एवढेच अवशेष बाकी राहिले आहे. मग तुम्ही बघू शकता ह्या परिसरात, म्हणजे आपण आज फक्त फिरण्यासाठी येतोय पण इथं मावळे राहत होते. हे फक्त काही अवशेष, हे काही फक्त अवशेष शिल्लक आहे. तेवढंच आपण जेवढं बघतोय तेवढं बघू हे काय हे ठिकाण आहेत हे ते, त्यांचं हे काय रूम राहण्याची वास्तुस्थिती होती. इथं त्यांचे कोठारे असतील, छोटे मोठे घर असतील, त्या पद्धतीने मावळे इथं राहायचे आणि राखण करायचे. तर इथं आता विहीर वगैरे पण आहे, ती पण दाखवतो मी तुम्हाला. तलाव आणि आहे. या ठिकाणी तलाव लागलेला आहे. तर हे फक्त तलाव नसून हे पिण्याचं पाण्याचं ठिकाण. बाबा तुम्ही इथेच राहता का? इथंच राहत करतो ते पिण्याचं पाण्याचं तलाव आहे. हा चल ना तिकडे जायचं आपल्याला. चल तिकडनं इथनं. अजय व्हिडिओ काढ ना एक. अजय पिण्याचं पाण्याचं ठिकाण आहे. भोलेनाथचं मंदिर वाटतं. कोणत्या देवाचं मंदिर आहे बाबा? देवीचं आहे का? खूप सुंदर असं देवीचं मंदिर आहे. विठ्ठल भाऊचं आमच्या सर्व मित्रांचं इथं दर्शन झालेलं आहे. त्यांचा व्हिडिओ घेता घेता मी लेट झालो. दगडाच्या खाली आहे मंदिर, दगडाच्या खाली. हा सगळा दगड आहे, दिसते का? अख्खा दगड आहे, त्याच्या खाली मंदिर आहे देवीचं. आणि बाबा राहतात इथं, गडाची सेवा करतात बाबा तिथं राहतात. आणि मंदिर आहे आणि इकडनं गुफा आहे खाली जाण्यासाठी. आणि इकडनं पण बघा ना कसं आहे. वरचं घे जरा, 5x कर 5x. अतिशय धोकादायक आणि एकदम सुंदर कलाकृती, मस्त कोरीव काम आहे हे. काय? कृती नाही केलेली आहे, कोरीव, हा. म्हणजे हे एवढं राहिलंय आता. आणि आतमध्ये दगड होता. देवीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर आहे. मी शिवनेरी गडावरती पण गेलो होतो ना, तिथं पण देवीचं मंदिर आहे. तिथं पण असंच मंदिर आहे, पण एवढंच की ते बनवलेलं आहे. म्हणजे तिथं थोडी सुधारणा झाली त्यामुळं मे बी इकडं पण होईल 100%. हे पण त्या काळामध्ये चांगलंच होतं. म्हणजे आक्रमणकार्यांनी केलेली अवस्था आहे. बघ की, हे बघ हे तोडलेले ती डिझाईन बघ, ती दाखव दगडात. कमळ बघ तिथं वर, हे घ्या. हे काय काम केलेलं आहे. कमळ आहे, कोरीव काम आहे. जाण जाऊन मध्ये दाखव, तुला जरा पाय पडेल. नाही, देवीचं मंदिर आहे. म्हणजे असे काम केलेले आहेत त्या टायमाला. पाणी पिण्याला वापरायचं, अजून पण पीत पण असतील मे बी. आम्ही पण प्यायला पाहिजे. महाद्वार दरवाजा इकडे आहे. आणि विंतडेश्वर मंदिर आणि हे गडाकडे दोन्ही बी रोड जातोय. मग? पण आपल्याला महादरवाजाला जायचं असेल तर हा मार्ग आहे. मग आपल्याला चॉईस करायला लागेल. महादरवाज्याने जाऊ ना मग आपण. महादरवाजा बघायला भेटेल चांगला इथून. ह्या साईडने वाटलंच तर आपण उतरताना इकडचं बघू. हा चला, महादरवाजा आम्ही चूज केलाय. तुळजाई देवी व श्रीराम मंदिर. इकडेच जायचं आपण, तेच बघायचं. काय काय घेणार होतो, गोळ्या काहीच नाही आणलं. हे जे गोळ्या आंब्याच्या त्या सुद्धा नाही. हा घेऊन नाही दिले, याला विचारलं रे मी. काय म्हणतो माहिती का? हा, आणि हे जे म्हणतोय चल ना पुढं, घाबरतोय काय? घाबरले हा. हा थोडस जंगल बघून घाबरायला लागलाय. बोले इकडनं नाही, आपण तिकडनं जाऊ. हा त्या काळामध्ये आमचे पूर्वज कसे राहत असतील आपले. खाली खाली उतरायचं रस्ता काय? हो, बांबूची काठी. भारी काठी आहे. बांबूची मेहनत जाईल. हा, काढू आपण याला. बांबूचं झाड आहे. बांबूची काठी. हे बांबूचं झाड आहे. अरे तुटते वय बांबू वय. अरे काय काय अभ्यास केलाय का ह्याच्यावर थोडा? सॉरी गाईज. हे थांब, लागल बघून. चला 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 चला
चला नाही तर वाघ बिगी आईचा बघा लक्ष द्या वाघ बिगी ना हा वाघ बिगीला तर काय फुल जंगलामधनं आलोय फुल एकदम कडक फिलिंग चालली आमची जंगलामधली फिलिंग होते फुलं आले. घ्या राहू दे की हा ना चुकलंय रोड राव हा म्हणतोय महादरवाजा कोणत्या बी गाड्याने महादरवाजाचं दर्शन होतं. अरे मग तिथे काय लावले बोर्ड कोण लावलाय देव. तर चुकलोय आम्ही दिली नाही शिवाकडून माझ्याकडे एजंट आणि केलेली तर लय बरं वाटतंय बरं का वजन आहे अंगावर वजन म्हणजे नाही का घेतली हा शिवानी घेतली मी नाही घेतली फक्त ए बॅग मी धरतोय कधी जाताना मी घेणार आहे जाताना 100% मी घेणार बाटल्या खाल्या झाल्यावर विठ्ठल भाऊ गाडी कुठं खाली राव काय पाणी पिले आपण तेव्हा तर रोड चुकलो होतो आम्ही परत चाललोय. आजयनी अशा तऱ्हेने आम्हाला रस्ता 2 वेळा चुकवला आहे. मार्गदर्शन केलं तिकडनं जाऊन नाही म्हणजे काय झालं तिकडनंच जायचं होतं पण हा घाबरला होता म्हणून आम्ही तिकडनं आलो होतो भीती मारायसाठी संपूर्णपणे भीती गेली खतरनाक ट्रेक घे त्यात पाऊस नाही तर अजून मजा आली असती. हा तो रस्ता आहे हो का. हा बोर्ड आहे इकडे जाऊ नका महादरवाजा हा गडाकडे जायचंय गडाकडे हो का इथे लिहिले. या शहाणीने आम्हाला सांगितलं की इकडून रस्ता आहे. कोणत्या बी गाड्यावर गेल्यावर महादरवाजाचं दर्शन होतच म्हणून रस्ता चुकू नका. नाही यातना घेतो म्हणलं यातना घेतो ए बॅग घे आता लय भारी ठिकाणी आलेलो आहे. गाणा कशाचा गाणा त्याला काढा चुन्याचा घाणा म्हणजे त्या टायमाला आम्ही जो अभ्यास करून आलो होतो त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे चुन्याचा घाणा. आता हे काम नाही करत आहे सध्या. त्या काळातली मशीन थोडक्यात त्या काळातलं बघू शकता. हे ज्या व्यक्तीने बी ठेवलं ज्या मावळ्यांनी बी ठेवलं त्या आत ते तसंच राहिलेलं आहे. कडाला सर्व सिमेंटाचं थर आलेलं आहे. त्याला चुन्याचा असेल बहुतेक कारण त्या काळात सिमेंट नव्हतं. तर गड किल्ल्याला इथला चुना वापरून गड किल्ले आणि बांधत होते. तो चुना अजून बी आपल्याला बघायला भेटतो त्या हा पायऱ्यांमध्ये जे व्हाईट कलरचं आलेलं आहे. असा चुना भेटायचा बरोबर हा तर तो ह्यातनं चुना आहे. वापरायचा पण आता तसं काही झालं नाही. मगाशी आम्ही खाली मशीन बघितलंय त्या वेगळाच चुना लावतात ते काय विषय नाही. डेव्हलप होत चाललंय पण जुनं ते सोनं जे म्हणतो ते इथंच बघायला भेटतंय. आणि हे बाले किल्ला आहे. हा आता आम्ही बाले किल्ल्याला पोहोचेल एक 5 ते 10 मिनिटांमध्ये. बाले किल्ल्याचे हे 2 बुरुज आहे हम्म, त्याच्यामध्ये हम्म. बाले किल्ल्याचा दरवाजा लागणार आहे आपल्याला. चला याला लय माहिती आहे आणि आपल्याला घरीच माहिती दिली असती. पाणी थंड राहील ह्या कारणाने आम्ही ही बॉटल घेतलेली आहे. खास करून विठ्ठल भाऊने आणलेली आहे ही बॉटल. कुठून आणली माहित नाही पण आणलेली आहे. पाणी खूप थंड राहते त्यात. धरण वाटतं इथं धरणाचा बी व्ह्यू दाखवा. आपलं पाणी संपलेलं आहे. गार पाणी टाक गार पाण्याची बॉटल घेतलेली आहे. हा एक बॉटल तटबंदी एकदम दाट म्हणजे एकदम भक्कम आहे अजून सुद्धा. हे खरं तर जुनं आहे. जुनं ते सोनं हे जुनं आहे. हे जुनं आहे. हे जुनं आहे. हे जुनं आहे. हे जुनं भाऊच्यावरनं चालले ते जुनं आहे. अशा पायऱ्या होत्या नेहमी त्या टायमाला. हा आता ज्या पायऱ्या आहेत ना त्या अशा एकदम अशा वर चढायला. हे जुनं आहे. काय पायऱ्या भाऊ इथं फोटो झाली पाहिजे गॉगल लावून. गॉगल आणले पाणी येण्याचं ठिकाण कोणाला येतं मला कोणी. तर बाली किल्ल्यावर पोहोचलोय आम्ही आणि इथला जो व्ह्यू आहे आम्ही हाईटला दिसतोय. सगळं आम्हाला बारीक बारीक दिसायला लागलं सगळं छोटं छोटं. खालचं दाखव शिवा इथं दाखव एकदम भाग येतं. राजगडापेक्षा बाले किल्ला डेंजर. म्हणजे राजगडाचा त्याला पण बाली किल्ला आहे राजगडाला. इकडे नाही ना शिवा असं माग नाही.
तर हा आहे बाली किल्ल्याचा दरवाजा आणि चढायला सगळं असं उभंच आहे एकदम. इथं काय आहे? इथं काय आहे? हे काहीतरी आहे माहिती नाही. इथं पाण्याची टाकी आहे. ह्या त्या टायमाचे पाणी पिण्याची प्यायच्या पाण्याची टाकी आहे ही वाली. आणि आपल्यासाठी जर काही ठेवलं असेल बघण्यासाठी आपल्यासाठी महाराजांच्या काळापासून तर ती हे सोनं आहे. एक नंबर आहे. जेवढी माहिती घेता येईल तेवढी कमी आहे आपल्यासाठी. थोडं रिक्सी आहे तर सांभाळून पावसा पाण्याचं कोण पण येत असेल तर. म्हणजे पावसाचं हा दगडं थोडेसे घसरतात त्यामुळं तिथं धरायला तर बांधले दोरीला धरून चढा. हा दरवाजा यांचे फोटो काढतात ते. तिकडनं पण रोड वाटतं. तिथं काहीतरी आहे कुठे मिक्स केलं असं असं. हे का? नाही हे म्हणजे येण्यासाठीच मार्ग असेल अच्छा. पण ते खूप रिस्की आहे ते. हो आणि इथे आपल्याला 1 2 3 बुरुज लागते. ते आपल्या अगोदर बी भरपूर जण आहेत इकडे. ह्यांनी सकाळी तुम्ही उतरताय का भाऊ? फिरून झालं किती वाजता आलते? 7ला वरती आलते. म्हणजे का अंधाराचा चढाई घेतला होता काय? चढायला तसं 1 तासच आहे लीगली. म्हणजे आम्ही डायरेक्ट पायथ्यापासून आलेलो आहे. कुठले तुम्ही? इथलेच? सांगली, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे सगळे गावचे इथं भेटलेले आहेत एकत्र. पाऊल वाटणे गेले. जय भवानी. अजून 2 आहेत. हो मस्त आहे ना व्ह्यू मस्त आहे. अजून किती मेन ठिकाणी जायला किती वेळ? अजून 10-20 मिनिटं. आपल्याला हे 3 बुरुज लागल्यावरती विठ्ठल भाऊ. हो बरोबर. शत्रूवर हल्ला करण्याच्या ठिकाणी शत्रू. तर इथून बाण दिसते इथं येत. इथं बघा कसं दिसतंय खालचं डायरेक्ट दिसतंय. कोण येते का म्हणजे दुर्बीण म्हणू आपण याला एक प्रकारे. तसं काहीतरी इथून भाला फेक किंवा गोळा फेक काहीतरी म्हणजे आगीचं किंवा भाला इथं. बघायचं इथनं दिसतंय ना खालचं. मला डायरेक्ट तळ दिसतोय इथनं. हे काय सगळे असे सैनिक बघत असते. मस्त थांबा ना. इथं काय इथं जायचंय का आपल्याला? हा जायचंय. ऐका ना. हा आलोय आता आपण. मला असं वाटतंय किल्ल्यावरती बऱ्यापैकी आलोय आता. एक 10 ते 15 मिनिटात वरती येईल. हो हा रोड लय खतरनाक होता पण एवढाच टप्पा होता. मस्त होता चढायला मजा आली आपल्याला. हा खतरनाक लय खतरनाक. हा दरवाजा बघूनच असं बाले किल्ला. लय भारी वाटतंय. हो आणि एका साईडची नक्षी पडलेली आहे बघा ना डिझाईन. हा काय थांबला काय? त्या काळात आहे ना तो म्हणतात हा जुनाच नाही. हे कसं दिसतंय किल्ला? ते सोड भाव. इथून हे 3 बुरुज बघ कसे दिसते. इकडे येऊन बघ. इथं बघ इथं ते दुर्बीण आहे. कुठे म्हणजे इथं हे असं बघायचं खालनं कोण येतंय का कसे नाही. आहेत 3 बुरुज? हे 3 बुरुज कसे आहेत? दगडाची ती हे हो. दिसतंय का? बघ जरा वाकून. काय वाटतंय अरे काय माहितीये का भाऊ? ते नाही मग? काय असायचं माहितीये का? वेगळं नाही मला वाचले. हा बोल. वाहन आणि भाला. हा ना मग ती माणूस येत असेल ना मार्गदर्शन केले पब्लिकला भाऊनी. सांगितलं मग तेच की दुर्बीण किंवा हत्यार मार. हा बरोबर. हे कडक बोललाय. ह्या दगडांना स्पर्श करा
या दगडांना महाराजांचा स्पर्श झालाय ह्या वाल्या खरंच. हा ये काय रे भारी भारी थांबा इकडे ये. हवा पण येते कडक. इथनं म्हणजे काय दिसतं माहितीये का, ते मगाशी तुम्हाला दाखवलं होतं का, जे राजांच्या टायमाला म्हणजे मावळे जिथे राहत होते मगाशी नाही का वाचून जे दाखवलं होतं, तर इथनं ते दिसतंय डायरेक्ट. हे बघा म्हणजे 4 दिशा दिसतात इथलं, 4 1 ही 2 3 4. गाडी बघ गाडी तिकडे बोटापासून सरळ बघा, बोटापासून सरळ दाखव. त्या घरापाशी ती ब्लू कार लागली. दोन ठिकाणी रोड आहे, एक पलीकडे एक आहे बघा. हे पण तेच आहे, इकडनं डायरेक्ट नाही का दिशा दिसायच्या. म्हणजे एवढुशाच भागात भरपूर काय म्हणजे अर्धा किल्ला कव्हर केला यांनी. डायरेक्ट दिसतंय का, कोण येतंय का, कसं आणायचं. धरून या, समोरून या. अजय सांभाळून खालचं दाखव, डायरेक्ट पडला की खाली. त्यावेळेस आता आम्ही इथे होतो. त्या टायमाच्या अजून पण टाक्यात पाण्याच्या, म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. 400-500 वर्ष गेले, अजून सुद्धा टाक्यात अशाच आहेत आणि अजून सुद्धा पिण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये. आहे त्याच्यामध्ये. आणि इथून गेलं की 2 मिनिटात रिटर्न परत. ह्याच्यासारखं शुद्ध पाणी आहे की म्हणजे मला वाटतं ह्याला झराबिरा पण असू शकतो, मी ऑटोमॅटिक पाणी जमा होते. म्हणजे आत्ताच्या टायमिंगला आपण बोर खणली की पाणी 1 वर्षभरात परत पाणी लागत नाही बोरला. पण इथं 350 वर्ष पलटून गेले तरी सुद्धा आता थंड पाणी, ते फ्रीज सारखं पाणी अजून येते. फ्रीजला काय हे फ्रीज पेक्षा पण भयंकर थंड पाणी आहे. इकडनं दाखवा असं. बाटली आणायची, बाटली कुठे आहे तुझी? आणि हे जे आहे ते पावसाचं वातावरण आहे. आमची पण इच्छा आहे पाऊस पडावं. खरंच माझी तर भरपूर इच्छा आहे पाऊस पडावं. मला भिजायचंय आपल्या वातावरणात की मजाच मजा. आम्ही कोणताही विचार न करता, कोणताही प्लॅनिंग न करता येणारा गड म्हणजे गड. आता तोरणा. आता तोरणाला जाणार आहे. आता तिकोना पूर्ण करणार आहे, मग तोरणा. भयंकर ठिकाण आहे हे पावसाच्या टायमिंगला. पाणी आहे ना त्यामध्ये, बाटली घेऊन जायची खाली. मग आपण एवढं जर ट्रॅक केलाय त्याचा काय फायदा जर आपली बाटली आपण नाही घेऊ शकत तर. ते लागलाय. आणि आम्ही मोबाईलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, फक्त माझ्या, कारण तिघांचे आयफोन आहेत, माझा आयफोन नाही. पावसात नाही चालत, त्यामुळे तुझ्याकडे ह्यांचाही फोन. चला आता एक्साइटमेंट विठ्ठल भाऊची वाढलेली आहे. एक चेअर सुद्धा ठेवलेली आहे आणि ह्या चेअरवर आम्ही फोटो काढल्याशिवाय राहणार नाही. माझा तर हमखास मी फोटो काढणार आहे. भाऊची इच्छा पूर्ण झालेली आहे. अशा तरी आता पाऊस येणार आहे, इथे पाऊस पडणार आहे आणि आम्ही ह्या चेअरवर फोटो काढणार आहे. सीन तर अजून खतरनाक आहे. आता हे सीन वर सीन दाखवायला लागलेत. अरे बापरे बापरे बापरे. सेम कोकण, सेम कोकण कडा फिलिंग आहे. आणि आता विठ्ठल भाऊचा आणि आमचं स्वप्न आहे आता कोकण कड्याला जाण्याचं. आम्ही सगळे कोकण कड्याला जाणार आणि तीच फिलिंग कोकण कड्याची इथं आलेली आहे. पाऊस आला पाहिजे. आता हे ठिकाण इथं फोटो काढतो. इथं व्हिडिओ चालू आहे का? व्हिडिओ चालू आहे. एक नंबर. अख्खा जो गड बघायचा ना तुम्हाला, इकडनं दिसू शकतो बघा. दिसला का? त्या बॉटल मधलं पाणी फोटो याचा फोटो काढणार आहे मी आता. आता बाले किल्ल्यापासून आम्ही वरती चाललेलो आहे, पण वरती जाता जाता एक चांगला सीन लागला ह्यांना फोटो काढण्यासाठी. तर आता ह्यांचा थोडं फोटोशूट झालेला आहे इथे. आता आम्ही इथूनच वरती
बाले किल्ला क्रॉस केल्याच्या नंतर ना हे ठिकाण लागतं. एक थोड्याच अंतरावरती आहे. अतिशय भयंकर डायरेक्ट दरी आहे ही. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही. हे कितीतरी कमीत कमी 1000 फूट खाली असेल. आता इथून वरती जायचा मार्ग आहे आमचा. हा मार्ग बी अतिशय चांगला आहे. फक्त साईडला पकडायला दोरी दिलेली आहे. पकडायला दिलेले आहे. आणि आम्ही प्लॅन केला आणि तो हर हर महादेव. वरती बघताच आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आहे. वरती बघताच महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आणि हे जे म्हणतात हा आक्रमणकारी आणि जे ते आपल्याला हे बघायला भेटतंय. हे काय सोपी गोष्ट नव्हती. खूप अवघड होतं हे. आणि काय केलं कसं केलं हे सर्वांना इतिहास माहिती आहे. प्रत्येकाचं मन दुखवण्याचं काम त्यांच्या पद्धतीने. हे 2 नंदी आहेत. इथं पिंड आहे. खाली काहीतरी खाली पाण्याचे टाक सारखं काहीतरी आहे. पण सांगू शकत नाही कारण इथं कुठं बोर्ड सुद्धा नाही दिलेला. पण कॉलम आहेत. 4 प्रकारचे कॉलम आहेत. त्याच्यावरती अख्खं मंदिर उभं आहे. हो या मंदिरात जाऊन या मंदिरात बघूया. आता आपण थेट इथून मंदिरात चाललोय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. हा नंदी आत्ता आलेला आहे. म्हणजे आत्ता बसवलेलं आहे. आणि इथं आपण दर्शन घेण्यासाठी चला आत भाऊ चला दर्शन घेण्यासाठी आज चाललेलो आहे. प्राचीनकालीन शिवकालीन आणि सेम प्रतिमा म्हणजे महाराजांची ही प्रतिमा आहे ती माझ्या घरात सुद्धा आहे. फक्त थोडी छोटी आहे. छोटी असो किंवा मोठे असो महाराज आहे. ओम नमः शिवाय. एकदम थंड वातावरण आहे आतमध्ये. पण आम्ही खूप ट्रेक करून आलोय म्हणून आम्हाला गरम होत. पाण्याचं असेल तर राहत होते लोक त्या टायमाला. काहीतरी अवशेष आहेत त्या काळाचे. आम्ही गड्या डोंगर. तर फायनली गड चढून झालाय पूर्ण. या अजून बघूया काय राहिलं आपण. मग नंतरचं बोलतोय. भगवाधारी. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आणि त्या स्वराज्यामध्ये आम्ही एक वेगळंच. तर मी गाडीत मग अशी म्हणत होतो ना की हे दिसतंय. तर गाडीत रोडवरनं जे दिसत होतं तो हा भाग होता. म्हणजे याला 3 टोक आहेत. एक त्या साईडला आहे आणि एक असं आहे. तर त्रिकोण त्याच्यामुळे नाव पडलेलं आहे. तर आम्ही खालच्या दिशेला आहे. तर हा रोड बघू शकता. आम्ही जे रोडवरनं गाडीतनं जो बघितला होता तर हा होता. आणि मस्त हवा सुटली. आणि इकडनं खरंच मला असं वाटतं की 2-3 किल्ले दिसत असतील. जास्त पण दिसत असतील. ठेवू का? तर आहेत. आता कोणते कोणते दिसत आपल्याला माहिती नाही. पण दिसतात 100%. कधी गड चढल्यानंतर आठवलं काहीतरी खायला आणले आणि अतिशय धावपळ. आणि आता त्याला आठवलं गड चढल्यानंतर. गड चढल्यानंतर त्याला आठवलं ज्यूस आणि गडावर चढलं लक्षात आलं. आता याला मस्त चीअरअप करून पिऊया. इकडे दाखवा. हे पण बघ ना. भगवा झेंडा. हा भगवा आपला गुरु. इथूनच आपलं अस्तित्व सुरू. जय शिवराय. वा 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 एकदम नाईस. खतरनाक फील. आमरस घेऊन आमरस घेऊन आलंय. घेऊन आलाय. सकाळ सकाळी निघलं. खाल्लं काही नव्हतं. घरचे म्हणले काहीतरी घेऊन जा. हे भरलं बॉटल मध्ये. पुण्यात तर लय जवळ आहे. नक्कीच या तुम्ही. हा खतरनाक. कसं आहे आणि थोडं राहू द्या.
ओरिजिनल आंब्याचं आहे का ज्यूस आम्ही काय मस्करी करतोय का? ज्यूस नाही तो आमरस आहे. बनवलाय. कधी दिले बघितलं का सगळं चढून जा. शिखर आणि हे तिकोनाचं सर्वात उंच शिखर. आता आम्ही तिथे आहे आणि फायनली आता आमचा गड एकदम 10-15 मिनिटाचा राहिलाय. पूर्ण बघूनच आम्ही आता खाली उतरणार. आणि आता सगळं संपतच आलाय इकडं. आम्ही सगळं चढलोय वरपर्यंत. तर तुम्हाला थोडंसं फार दाखवतो आणि आपलं ब्लॉग थोडं एंड होऊन जाईल म्हणजे. तर गड तसा 1 तासाचाच होता चढायला बघायला गेलं तर, पण दमत खमत खरड 1.5 तास लागतात चढायला आणि उतरायला अर्धा तास लय झाला. तर नक्कीच तुम्ही पण जायचं असेल तर नक्कीच ट्राय करा. त्रिकोणागड पुण्यातून खूप जवळ आहे आणि मी तर म्हणतो तुम्ही नक्कीच जाऊन या आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. नक्कीच सांगा. थँक्यू. बाय.